हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत पास्ता, सर्वांच्याच आवडीचा, सर्वांनाच हवाहवासा वाटणारा आणि चमचमीत थोडासा स्पायसी पास्ता। चला तर मग साध्या आणि सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने पास्ता कसा बनवायचा ते आज आपण बघूयात। या ठिकाणी पास्ता बनवण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी पास्ता यामध्ये टाकून घ्यायचा। पास्ता टाकला की त्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ, चवीप्रमाणे टाकायचं। त्यानंतर थोडंसं 1 चमचा तेल या ठिकाणी यासाठी टाकायचं आहे की पास्ता हा गरम पाण्यामध्ये एकमेकाला न चिपकायला नको, त्यामुळे तेल टाकलं की एकदम परफेक्ट असा बॉईल होतो, तो एकदम छान उकडला जातो। त्यामुळे 1 चमचा तेल तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार। त्यानंतर 5 ते 7 मिनिटं पास्ता व्यवस्थित गरम पाण्यामध्ये एकदम परफेक्ट असा बॉईल करून घ्यायचा आहे। पास्ता बनवण्यासाठी काय काय लागतं ते आपण इथे बघून घेऊया। या ठिकाणी कांदा बारीक करून घेतलेला आहे, त्यानंतर टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, भरपूर सारी कोथिंबीर, पास्ता मसाला आणि थोडंसं 2-3 पाकळ्या लसूण बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं मीठ ठेवलेलं आहे, कारण बॉईल करताना टाकलं आहे त्यामुळे थोडंसं चिमूटभरच मीठ आपल्याला लागेल। पास्ता या ठिकाणी व्यवस्थित गरम होतोय। लहान मुलांना हवाहवासा वाटणारा असा पास्ता, मॅगी हे पदार्थ लहान मुलांना तर खूपच आवडतात। पास्ता व्यवस्थित चमच्याने असा प्रेस करून बघायचा। दोघांमध्ये जर व्यवस्थित पटकन तुकडा पडला तर समजायचा आपला पास्ता शिजलेला आहे। 5 ते 7 मिनिटात इझिली शिजून जातो तो। आता या ठिकाणी आपण झाऱ्याच्या साहाय्याने पास्ता पाण्यातून बाजूला डिशमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। पास्ता व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बाउलमध्ये। पाणी व्यवस्थित त्याचं निथळून द्यायचं आणि मग त्यानंतर काढायचा। जास्त पाण्याचा अंश त्याच्यामध्ये ठेवायचा नाही तर मग तो ओलसर असा होतो। या ठिकाणी मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या टमाटर, कांदा हे टाकून घेऊया। तुम्हाला जर यामध्ये शिमला मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, गाजर टाकू शकता, पण माझ्या मुलग्याला हे काही आवडत नाही त्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी तेल व्यवस्थित गरम झालं आहे, त्यामध्ये लसूण टाकून घेतला आहे। लसूण असं व्यवस्थित असं लालसर आला की त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। त्यानंतर टोमॅटो आणि लगेचच कांदा हे व्यवस्थित जास्त शिजवायचं नाही आहे, 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवरती व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत फक्त आपण थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असं झालेलं आहे, परफेक्ट। तुम्ही यामध्ये सॉसचा पण वापर करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार, तर मी तर फक्त पास्ता मसाला करणार आहे, कारण पास्ता मसाला एकदम स्पायसी नसतो, लहान मुलं सहज खातील असा, त्यामुळे मी फक्त तेवढाच मसाला यूज करते। तुम्ही सॉसेस पण यूज करू शकता। यामध्ये मी चिमूटभर हळद आणि थोडीशी लाल तिखट टाकलेली आहे आणि पास्ता मसाला।
दिसायला कलर खूप जबरदस्त आहे मसाल्याचा, पण एवढं स्पायसी नसतं ते. लहान मुलांना तर अशा गोष्टी खूप आवडतात, पण मी महिन्यातून 1-2 वेळेसच देते करू, जास्त वेळेस काही करू देत नाही. त्यानंतर चिमूटभर मीठ, कांदा आणि टोमॅटो यालाही मसाल्याला व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बॉईल केलेला पास्ता जो आपण उकडून घेतलेला आहे तो या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. मसाल्याचा वास इतका छान येतो ना. या ठिकाणी पास्त्याला व्यवस्थित कलर यायला सुरुवात झालेली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झालं की आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. गरमागरम पास्ता खूप छान लागतो, नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. तुम्ही यामध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल्स टाकून बनवू शकता, तोही खूप छान लागतो. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वाव, तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर, परफेक्ट, एकदम छान लागतो. आणि डिशमध्ये काढून घेऊयात. आपला पास्ता तयार आहे. मस्त खा, स्वस्थ राहा. बाय बाय.